की मला नेपोलियनचा पराभव करण्यापेक्षा शिंद्यांचा पराभव करणं अवघड गेलं. नगर आणि लासवारीची लढाई म्हणून आहे. लासवारी आधी अहमदनगर आणि मग लासवारी. पण शिंदे स्वतंत्रपणे लढले, होळकर स्वतंत्रपणे लढले, भोसले स्वतंत्रपणे लढले. सगळ्यात शेवटी एक एक बळी पडत गेल्यावर शेवटी पेशवे शिल्लक उरले. आपण केलेली चूक कळली, शेवटी पेशवे लढले. हा क्रम कसा आहे? मध्य भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं प्रभुत्व उचकटून फेकून टाकत यशवंतराव होळकर मालकमला हरवत होता. मालकम उत्तरेला पळत पळत गेला. एक दिवशी दिल्लीच्या किल्ल्यामध्ये तटबंदी बंद, आत मालकम. दिल्लीच्या मुघल बादशहानी ही सनद ईस्ट इंडिया कंपनीनं कधीच दिलेली होती. मालकमनी स्वतः नोंदवलेलं की एक दिवस असा आला की आता दुसऱ्या दिवशी यशवंतराव होळकर हल्ला करणार. दिल्लीचा जो बरेली म्हणून भाग आहे तो होळकरांनी बसवलेला आहे बरं का. तो होळकरांचा तंबू होता. आत्ताचं न्यू दिल्ली नंतर ब्रिटिशांनी जी बसवली हे होळकरांच्या तंबूचं गाव होतं. मालकमनी लिहून ठेवलं की मी हरणार होतो. दुसऱ्या दिवशी फक्त यशवंतराव होळकरने हल्ला करणं बाकी होतं. यशवंतराव होळकरला तो हल्ला करता आला नाही. का नाही आला? दुसऱ्या बाजीरावाला पुण्यात बसून शंका आली की हा यशवंतराव होळकर फार पॉवरफुल होतोय, तो आपल्याला डोईजड होईल. म्हणून त्यांनी शिंद्यांना उचकवलं, अमृतराव शिंदे. आणि यशवंतराव होळकर ईस्ट इंडिया कंपनीशी लढत असताना शिंद्यांनी, ग्वाल्हेरच्या शिंद्यांनी इंदूरवर हल्ला करून ते लुटलं, जाळलं. त्या बातम्या यशवंतराव होळकरकडे पोहोचल्या. यशवंतराव होळकर संतापाने वेडापिसा झाला. मालकमची लढाई अर्ध्यावर टाकून तो इंदूरमध्ये परत आला. त्यांनी जळलेलं इंदूर पाहिलं आणि तो ग्वाल्हेरवर चाल करून गेला. आता आपण वाचू शकत नाही लक्षात आलं म्हणून अमृतराव शिंदे पळत आला इथं पुण्यात मला वाचवा म्हणून. 40,000 फौज घेऊन यशवंतराव होळकर पुण्यावर चाल करून आला. दुसऱ्या बाजीरावाला लक्षात आलं की यशवंतराव होळकरापासून आपणही वाचू शकत नाही. आता आपल्याला यशवंतराव होळकरापासून कोण वाचवेल? तर ईस्ट इंडिया कंपनी आणि माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. म्हणून पेशवा परत सुटला. तो गेला वसईला 1802. 31 डिसेंबर 1802 इतिहासात प्रसिद्ध असलेला हा वसईचा करार. पेशव्यांनी तैनाती फौजेचा करार स्वीकारला. यशवंतराव होळकरांनी पुण्यावर हल्ला केला, पुणे जाळलं, लुटलं आणि पेशवा दुसरा बाजीराव एल्फिन्स्टनच्या मदतीने पुण्यात आला. खरंच सार्वभौमत्व तेव्हाच गमावलेलं होतं. दुसऱ्या बाजीरावाला बहुधा उशिरा चूक लक्षात आली. त्यांनी सैन्य बांधायचा प्रयत्न केला आणि म्हणून तिसरं इंग्रज मराठा युद्ध, ज्यात लढाया 3च झाल्या. पहिली संगमावर, दुसरी कोरेगाव भीमा, तिसरी आष्टी. निर्णायक लढाई कोरेगाव भीमाचीच आहे. या कोरेगाव भीमाच्या लढाईमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने लढलेले कोण आहेत? ही आहे महार पलटण. आजही पुणे नगर हायवेने जात असताना उजव्या हाताला हा स्तंभ लागतो. हा स्तंभ ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने पेशव्यांच्या सैन्याच्या विरुद्ध जे लढले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आहे. आणि आजही दलित चळवळीला ते एक महत्वाचं स्मृतीस्थळ वाटतं. कारण म्हणाले उत्तर पेशवाईमध्ये तुम्ही हे आम्हाला गळ्यात मडकं, कमरेला कुंचला, जगणं अशक्य, आपसातली भांडणं, फसफसणारे मतभेद. मग आम्हाला या आमच्या स्वकीयांच्या पेक्षा जो परकीय आहे तो जास्ती जवळचा वाटतो. कारण स्वकीय आणि परकीय याच्या व्याख्या ठरवायच्याच कशा मुळात. मग 1812 मध्ये कोल्हापूरच्या गादीनी करार केला ईस्ट इंडिया कंपनीशी आणि सातारची गादी पण डुबली. सातारची गादी पण डुबली आणि संस्थानिकांच्याकडनं अधिकार पण काढून घेण्यात आले. प्रतापसिंह भोसले सातारचे यांचा वारसा हक्क काढून घेण्यात आला. तेव्हा त्यांच्या वतीने रंगो बापूजी इंग्लिश शिकले, लंडनला गेले, ब्रिटिश पार्लमेंट समोर आपलं म्हणणं मांडलं. ते त्यांचं सगळं फसलं. प्रतापसिंह भोसलेंचा वारसा हक्क मान्य झाला नाही. सातारची गादी पुढे खालसा झाली. कोल्हापूरच्या गादीनी तडजोड केल्यामुळे ती खालसा झाली नाही. तिथे ब्रिटिश रेसिडेंट ती कोल्हापूरची गादी पुढे चालू असे ते आपल्याला शाहू महाराजांपाशी आणून ठेवतात. कोल्हापूरला आधीचा राजा होता शिवाजी, तो लहान मुलगा होता. त्याचे दिवाण होते माधवराव बर्वे. माधवराव बर्वे ब्रिटिश प्रशासनात क्लास 1चा अधिकारी. माधवराव बर्वे कोकणामध्ये आधी शिक्षण अधिकारी होते. मग पदोन्नती घेत 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 इत्यादी पदांवर काम करत उपजिल्हाधिकारी या पदावर गेले. कोकणात माधवराव बर्वे शिक्षणाधिकारी असताना लोकमान्य टिळकांचे वडील माधवराव बर्वेंच्या हाताखाली काम करत होते आणि तिथे त्यांचे खटके उडाले होते. मला अनेकदा वाटतं की हा जो लोकमान्य टिळक नावाचा महान अफलातून असामान्य अजब अथांग माणूस पुणे, महाराष्ट्र, भारत आणि जगाने पाहिला, त्याचा शोध घ्यावा तेवढा कमी पडतो. तरी दरवेळी नवीन काहीतरी कळत चालतं. पण तो ठकासी व्हावे महाठक, तो ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम असा जगणारा वागणारा होता. माधवराव बर्वेंचा हिशोब चुकता करताना आपल्या वडिलांना त्यांनी दिलेली वागणूक लक्षात असेल का लोकमान्यांच्या? असेल सुद्धा कदाचित. ब्रिटिशांनी नेमलेले प्रतिनिधी म्हणून माधवराव बर्वे संस्थांचे दिवाण होते. मग इथे तरुण टिळक आणि आगरकरांच्या पाशी अहवाल आले की बर्वे
छोट्या शिवाजीचा छळ करतात ब्रिटिश अधिकाऱ्याच्या मदतीने. हे सगळं टिळक आगरकरांना सांगणारे कागलच्या जहागिरीचे संस्थानिक आबासाहेब घाटगे. म्हणून केसरीमधून आणि मराठामधून बर्वेंच्यावर कडाडून टीका आणि ते छळ कसा करतायत आणि कट कारस्थान त्यांचं कसं या शिवाजीला मारण्याचं, अशा विषयी टिळक आणि आगरकरांनी मांडलं. शाहू महाराजांच्या पूर्वी कोल्हापूरचा संस्थानिक असलेल्या या शिवाजीच्या आयुष्याविषयी वाचताना अंतःकरणाची कालवा काल होते. हा लहान मुलगा होता, हा वेडा व्हावा याच्यासाठीचे जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. याच्यामध्ये आणि ब्रिटिशांच्या मध्ये कलागती भांडणं लावून देण्याकरता नाना उद्योग झाले. तिथे म्हणे बर्वेंच्या बरोबरचे जे ब्राह्मण सहकारी होते त्यांना बर्वेंनी शिकवून ठेवलेलं होतं की तू ब्रिटिश जो इथला प्रतिनिधी असेल तर शिवाजी राजांनी जर काही सांगितलं तर ते काहीतरी विकृत तिरकं खोटं नाटक करूनच तू सांग. कोल्हापूरच्या संस्थानिकांनी पोस्टात मुंबईच्या गव्हर्नरसाठी जर काही पत्र टाकली, पोस्टात म्हणजे पत्र टाकण्यासाठी दिली, तर त्या मूळ पत्रांच्यावर म्हणे हे ब्राह्मण सहकारी शेवटी व्हिक्टोरिया राणी करता काही शिव्या वगैरे लिहून ठेवत असत. मग तो जो इंग्रज अधिकारी होता तो चिडला, त्यांनी या शिवाजीला छळायला सुरुवात केली. पुढे प्रसंग असा सांगतात की छोटा होता तो मुलगा, तो वेडापिसा झाला, तो पळायला लागला इकडे तिकडे संतापाच्या भरात. त्याला बरं नसताना तापात तो एकदा असताना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्याच्या पोटात लाथ मारली. त्याच्या पोटातले स्नायू तुटले फुटले, रक्तस्राव झाला, छोट्या शिवाजीचा त्यातच मृत्यू झाला. हे सगळं प्रकरण घडत असताना टिळक आणि आगरकरांनी केसरी आणि मराठामध्ये बर्वेंच्यावर कडाडून टीका केली. बर्वेंनी अब्रू नुकसानीचा दावा लावला. टिळक आणि आगरकरांना खात्री होती की पुरावे आपण देऊ शकू, कारण की आपल्याला आबासाहेब घाटगे ओरिजिनल पत्र देणार आहेत. प्रत्यक्ष खटला उभा राहिला त्यावेळेला मात्र आबासाहेब घाटगेंनी काय पुरावे वगैरे म्हणजे पत्र दिली नाहीत. टिळक आणि आगरकरांना शिक्षा झाली. दोघांनी मिळून आयुष्यात सोसलेला पहिला तुरुंगवास 101 दिवसांचा तो डोंगरीचा तुरुंग. आगरकरांनी पुढे म्हणून ठेवलंय की आम्ही तुरुंगात काय चर्चा करत असू रात्री उशिरापर्यंत, तर म्हणाले भविष्य काळातली आमची वाटचाल, शिक्षण, समाजाची स्थिती, स्त्रियांचं शिक्षण, स्वातंत्र्याचा लढा, संस्थानिकांचं पुढे काय होईल, जगामध्ये स्वातंत्र्याचा लढा भारताचा उभा करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, यावरनं होणाऱ्या चकमकी, भांडणं, वादविवाद आगरकर म्हणतात इतके वाढत असत मध्यरात्री उशिरापर्यंत की शेवटी शिपाई येऊन सांगायचे आम्हाला गप्प बसा गप्प बसा. टिळक आणि आगरकरांनी शिक्षा सोसली, पण तुरुंगातून ते जे बाहेर पडले ते महाराष्ट्राचे हिरो बनून बाहेर पडले की ही 2 तरुण पोरं. तरी खरं म्हणजे लोकमान्यांच्या घरी 2 वेळचं खाऊन पिऊन सुखाचं होतं. कोकणामध्ये बागायती होती. आगरकरांची आई पुण्यामध्ये मोलमजुरी करत असे, घरी भांडी घासत असे, आणि ही माऊली डोळ्यात प्राण आणून आपल्या मुलाला वाढवत होती. एवढीच एक मनात आशा की आपलं पोरगं मोठं होईल आणि आपल्याला 4 सुखाचे दिवस दाखवेल, ते मामलेदार होईल, ते रावबहादूर रावसाहेब होईल. पण त्याला या बाळगंगाधर टिळकाची, बाळगंगाधर टिळकाला गोपाळ गणेश आगरकरांची संगत लागली. दोघांनी मिळून ठरवलं देशाचा संसार करायचा. तो करण्यासाठी दारिद्र्याचं व्रत घ्यायचं, संघटना स्थापन करायची. हे जे पॉव्हर्टी, चॅस्टिटी, ओबिडियन्स ही ख्रिश्चन मिशनऱ्यांची प्रतिज्ञा असते, तसे म्हणाले आपण पण मिशनरी बनून काम केलं पाहिजे. आगरकरांनी आपल्या आईकरता एक पत्र लिहिलंय. शहाण्या असणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांनी हे पत्र अंतःकरणावर कोरून ठेवलं पाहिजे. आगरकर आपल्या आईला पत्रात लिहितात की आई, तू फार कष्टाने मला वाढवलेस आणि माझ्याकडनं तुझी अपेक्षा आहे की मी 4 सुखाचे दिवस दाखवावेत, पण आम्ही ठरवलंय की सरकारी नोकरीत जाणार नाही. आम्ही ठरवलंय की दारिद्र्याचं व्रत घेणार आहे. आगरकर आपल्या आईला लिहितायत की आपल्याला दारिद्र्य काय नवीन आहे, पण आपण देशाचं दारिद्र्य दूर करण्याच्या कामी लागू. ते गोपाळ गणेश आगरकर क्षयरोग झाला, खंगले, रक्ताच्या उलट्या होण्याची वेळ आली, पण स्त्री हक्क, शिक्षण, समाज सुधारणा, समता याच्यासाठी टिकले, झगडले. लोकमान्य टिळकांचे समाज सुधारणेच्या प्रश्नांच्यावरनं भांडण झालं. आगरकरांचा अंत झाला तेव्हा लोकमान्य भेटले. त्यांनी जे संपादकीय लिहिलंय त्यात लिहिलंय की महाराष्ट्राला आता सांगा की इथल्या स्त्रियांनी रडण्याचं कारण नाही, तुमच्याकरता एक गोपाळ गणेश आगरकर इथे होऊन गेला. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक जगामध्ये हे पडलेल्या चिरफाळ्या, एक आहे टिळक आगरकर आणि दुसरं स्क्रिप्ट ज्याच्यावर आज आपण देणार वेळ, ते लिहायला विश्राम बेडेकरांच्या असामान्य ताकदीचा लेखक अजूनपर्यंत सापडलेला नाही. ते आहेत लोकमान्य आणि शाहू महाराजांचे संबंध. त्याभोवती घडलेलं एक महाभीषण असं नाट्य, ज्याला मी महाराष्ट्राची ट्रॅजेडी आहे असं म्हणतो. टिळक आणि आगरकर एकमेकांचे मित्र असलेले, यांच्यात मतभेद झाले, भांडणं झाली. आगरकरांना इंदोरच्या होळकरांनी एका व्याख्यानमालेसाठी बोलवलं. त्याचं 500 रुपये मानधन दिलं. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सभेमध्ये लोकमान्यांनी प्रश्न उपस्थित केला की आपण ठरवले खाजगी काही घ्यायचं नाही. आगरकर म्हणाले की हे मानधन
डेक्कन एज्युकेशन सोसायटीला नाही दिलेलं, मला दिलेलं आहे. मला ह्या 500 रुपयांची गरज आहे. त्यावेळेचे 500 रुपये डेक्कन एज्युकेशन सोसायटीत. नंतर भांडणं, ही आमची मराठी भांडणांची एवढ्या तेवढ्यावरनं हमरी तुमरीला येण्याची परंपरा. लोकमान्यही महान आणि गोपाळ गणेश आगरकरही महान. ते झाले फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य. आगरकरांनी सुधारक वेगळा त्यांना काढावा लागला. त्याच्यामध्ये त्यांनी लोकमान्यांचा उल्लेख गव्हाणीतलं कुत्र असा केला. म्हणून उत्तर देण्यासाठी लोकमान्यांनी आगरकरांचा उल्लेख माळावरचा महारोगी असा केला. दोघेही महान. प्रश्नांकडे पाहण्याचा दोघांचा दृष्टिकोन पूर्ण वेगळा. अंतिमतः देशाचं हित दोघांच्याही लक्षात होतं का नाही? होतच ना. त्यांचा त्याग, त्यांची तपस्या, त्यांनी मांडलेले विचार यांच्याबद्दल कुठेच दुमत असण्याचं कारण नाही. प्राधान्याचा प्रश्न होता, आधी काय आणि नंतर काय. शाहू महाराज आणि लोकमान्यांचा सुद्धा जो वाद ज्या प्रकारचा घडला तो याचा पुढची आवृत्ती आहे. ज्यांना हा तपशील माहीत नसेल त्यांना पुढच्या वाक्याचं आश्चर्य वाटेल. ते म्हणजे शाहू महाराज डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे तहहयात अध्यक्ष होते. त्यांचे जे वडील आबासाहेब घाटगे त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीला आर्थिक आणि बाकी सर्व प्रकारची नितांत खूप प्रकारची मदत केलेली होती. शाहू महाराज कोल्हापूरच्या गादीचे संस्थानिक राजे बनले याचं स्वागत केसरी मराठांनी, लोकमान्य टिळकांनी, त्यावेळच्या पुण्यानी याचं स्वागत केलं. आणि असं मानायला जावं की निदान पहिली 5 वर्ष मैत्रीचे संबंध होते. कोल्हापूरमध्ये शिवाजी क्लब म्हणून एक स्थापन झाला. हा होता लोकमान्य टिळकांना हिरो मानणारे कोल्हापूरमधले तरुण. तिथे शिवजयंती साजरी झाली. त्या शिवजयंतीला शाहू महाराज होते सुद्धा. मग महाराष्ट्राच्या इतिहासातला आजही जो डाग आहे आणि आपण त्यांच्या समान व्हावे म्हणतो आहोत, यांचा अभ्यास करतो, आपण आजच्या या समाजातले कार्यकर्ते होऊयात म्हणतो, कारण आपल्याला आपल्या कामातून, आपल्या व्यक्तिमत्वातून, विचारातून, चळवळीतून आपल्याला हे मिटवून एकात्मता निर्माण करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. ते वेदोक्त प्रकरण उद्भवलं आणि एका वेळी वेदोक्त आणि ताई महाराज प्रकरण यांचे ताणेबाणे एकमेकांमध्ये इतके विलक्षण भयंकर गुंतागुंतीचे आहेत की ते उसकटून असे तुम्हाला नीट सांगणं हे सुद्धा माझ्या कौशल्याची परीक्षाच आहे. कोल्हापूरच्या गादीचे आध्यात्मिक गुरु होते बाबा महाराज. रँडच्या खुनाचा आरोप येईल अशी बाबा महाराजांना भीती वाटली आणि त्यांनी आत्महत्या केली. त्यांचे अंत्यसंस्कार घाई गडबडीमध्ये कसेबसे करण्यात आले. त्यांची जी पत्नी होती त्यांचं नाव ताई महाराज. बाबा महाराजांनी जे मृत्यूपत्र करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये जे विश्वस्त सांगितले त्यातले एक मुख्य विश्वस्त होते लोकमान्य टिळक. मग कायदेशीर आणि घटनात्मक व्यवस्थाही होती की आता पुढे कोल्हापूरच्या गादीचे आध्यात्मिक वारस कोणी व्हायचं, त्या गादीवर कोणाला बसवायचं हे विश्वस्त सांगतील. ते जे ठरवतील त्याला कोल्हापूरच्या गादीची सहमती पाहिजे. ताई महाराजांची इच्छा होती. कोल्हापूर भागातलेच एक सिद्धेश्वर स्वामी म्हणून होते, त्यांचं एक मूल, त्याचं नाव जगन्नाथ महाराज. त्या जगन्नाथ महाराजला दत्तक घ्यावं. जगन्नाथ महाराज विषयी काही बरं मजकूर लोकमान्यांच्या कानावर नव्हता, त्यांना ते नको होते. लोकमान्यांचा कॅन्डिडेट होते बाळ महाराज म्हणून लोकमान्यांनी कोल्हापूरच्या गादीला म्हणजे शाहू महाराजांना कळवलं की आम्ही कोल्हापूरमध्ये येऊ, बाळ महाराज झाले पाहिजेत पुढचे वारस, तर ताई महाराज जे म्हणतात त्याला तुम्ही मान्यता देऊ नका. याविषयीचा पत्रव्यवहार चालू असण्याचा जो काळ आहे त्याच्या 1.5-2 वर्ष आधी सुद्धा या वेदोक्त प्रकरणाला तोंड फुटलं होतं. 1899चा ऑक्टोबर महिना भारतीय पंचांगानुसार कार्तिक आणि थंडीच्या दिवसात कार्तिक स्नानासाठी शाहू महाराज पंचगंगेमध्ये पंचपंच उषकाली उतरले होते. त्यावेळेच्या राज्यव्यवस्थेमध्ये त्यांचे अधिकृत राजोपाध्ये असत. हा राजोपाध्ये होते नारायणराव पुरोहित राजोपाध्ये. त्यांच्या दुर्दैवाने बडोद्याच्या दरबारमधले बंडखोर अभ्यासू दुर्गाबाईंचे पूर्वज असलेले राजाराम शास्त्री भागवत हे त्यावेळेला शाहू महाराजांच्या बरोबर कोल्हापूरमध्ये हजर होते. या कार्तिकातला एका पहाटे ते पंचगंगेवर शाहू महाराजांच्या बरोबर होते. त्यामुळे हा नारायण भट पुरोहित राजोपाध्ये काही मंत्र पुटपुटत शाहू महाराजांना अंघोळ जी घातली जात होती त्याच्यात राजाराम शास्त्री भागवतांच्या लक्षात आलं की हा नारायण पुरोहित जे मंत्र म्हणतोय ते वेदातले नाहीयेत, ते पुराणातले आहेत. एक सामाजिक चातुर्वर्ण्याचा संकेत हा होता की वेदातले मंत्र म्हणण्याचा अधिकार ज्यांच्याकरता ते म्हणजे उच्चवर्णीय, शूद्रांच्यासाठी पुराणोक्त मंत्र म्हटले पाहिजे. बडोद्याच्या दरबारामध्ये वेदोक्ताचं बंड याच्या आधीच होऊन गेलेलं होतं 3-4 वर्ष आधी 1895-96. तिथे बडोद्याच्या दरबारामध्ये मुळात उदयपूर आणि जोधपूरच्या दरबारात काम करणारे एक अभ्यासू पंडित शिवदत्त जोशी हे 1895-96 मध्ये एकदा बडोद्याला गेले. त्यांनी सयाजी महाराजांना कोणत्या मंत्रांच्या सहित सर्व उपचार होता ते पाहिलं. ते पुराणोक्त मंत्र होते. पंडित शिवदत्त जोशी यांनी सयाजी महाराजांना सांगितलं
की तुम्ही पुराणोक्त कसं काय, तुमचा तर अधिकार वेदोक्तावर आहे. मग राजाराम शास्त्री भागवतही त्या दरबारात होते. मग बदल झाला, तो एक प्रकारचा सामाजिक संदेश तो घेऊन हे राजाराम शास्त्री भागवत शाहू महाराजांच्या दरबारात सुद्धा उपस्थित होते. त्यांनी पाहिलं की कार्तिकातल्या या पहाटे स्नान घालताना नारायण पुरोहित पुराणोक्त मंत्र म्हणते आणि नारायण पुरोहितांनी आंघोळही केलेली नाही. राजाराम शास्त्री भागवतांनी शाहू महाराजांना सांगितलं. शाहू महाराजांनी नारायण पुरोहिताला विचारलं, तुम्ही हे काय करताय? त्यावेळेला नारायण पुरोहितांनी उत्तर दिलं की तुम्हाला वेदोक्ताचा अधिकार नाहीये, कारण तुम्ही शूद्र आहात. काय डेअरिंग आहे, तुम्ही लक्षात घ्या. तरीही संयम बाळगून शाहू महाराजांनी विचारलं, गुरुजी तुम्ही आंघोळ केलेली दिसत नाहीये, अहो तुम्ही निदान मंत्र सांगायचे तर आंघोळ करायला पाहिजे का? तर नारायण पुरोहितांनी उत्तर दिलं की पुराणोक्त मंत्र सांगायचे आणि तेही शूद्रा करता, तर आमच्यावर आंघोळ करण्याचं काही बंधन नाही. ह्या नारायण पुरोहिताच्या चारित्र्याचे धिंडवडे था, बाहेर खाली होता, व्यसनी होता, अभ्यासाच्या नावाने बोंब, पण जन्माला आला ब्राह्मण. ब्राह्मण जरी झाला कितीही भ्रष्ट, तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ. शाहू महाराज संतापलेले नाहीयेत बरं का. आणि वेदोक्ताला जे तोंड फुटलं ते लगेच 1899 नंतर नाहीये फुटलेलं. का नाही? कारण शाहू महाराजांचे गुरु असलेले फ्रेझर यांनी शाहू महाराजांना सल्ला दिला की संयम बाळग. फ्रेझर, गुरुवर्य फ्रेझर यांचा शाहू महाराजांना सल्ला होता की तुझ्या वागण्यामुळे समाजातला संघर्ष वाढीला लागेल, जातींमधली तेढ वाढीला लागेल, ब्राह्मण मराठा संघर्ष चालू होईल, असं काही करू नकोस. पुढल्या वर्षी जी कार्तिक स्नानाची वेळ आली म्हणजे 1900 सालातली, त्या वर्षी कोल्हापूरमधला जो बहुजन समाज होता तो मात्र चिडला. पंचगंगेवर जातीनिहाय घाट होते, म्हणजे ब्राह्मणांच्या करता सुद्धा एक वेगळा घाट होता. 1900 सालातल्या कार्तिक स्नानाच्या वेळेला हे बहुजन समाजातले जे शाहू महाराजांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीने चिडले, ते ब्राह्मणांच्या घाटावर आले, त्यांनी मोडतोड केली आणि त्यांनी त्या घाटावर स्नान केलं. शाहू महाराजांनी नेमली होती एक समिती. त्या समितीचा अजून अहवाल यायचा होता. त्या समितीवर 3 जण होते. एक होते कोल्हापूरचे मुख्य न्यायाधीश गोखले, दुसरे होते कृष्णाजी पंडित आणि तिसरे होते हे स्वतः नारायण पुरोहित राजोपाध्ये. त्यांचा अहवाल अजून यायचा होता म्हणून शाहू महाराज गप्प शांत होते. याच काळात लोकमान्यांनी ताई महाराज प्रकरणाच्या संदर्भातही शाहू महाराजांशी पत्रव्यवहार केला. 1901च्या जुलै महिन्यामध्ये लोकमान्य कोल्हापुरात गेले. त्यांची शाहू महाराजांची भेट झाली. शाहू महाराजांना लोकमान्यांनी सांगितलं की तुम्ही जगन्नाथ महाराजांच्या दत्तक विधानाला मान्यता देऊ नका, बाळ महाराजांना दत्तक विधान केलं पाहिजे. शाहू महाराज गप्प पण बसले आणि हो हो पण म्हणाले. ही ज्या तारखेला भेट झाली त्या तारखेची वस्तुस्थिती ही आहे की कोल्हापूर दरबारनी जगन्नाथ महाराजांचं दत्तक विधान मान्य करणारं अधिकृत पत्र ब्रिटिशांना दिलं सुद्धा होतं, म्हणजे लोकमान्यांच्या विरुद्ध. त्या दिवशी संध्याकाळी कोल्हापूरमध्ये जाहीर सभा झाली. त्या सभेमध्ये लोकमान्य म्हणालेले आहेत की शाहू महाराज गादीवर आल्यापासून प्रजेला सुखाचे दिवस मिळालेत, शिक्षणाचा प्रसार होतो आहे, शेतकऱ्याला 4 चांगले दिवस लागलेत आणि आम्हाला शाहू महाराजांच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत. लोकमान्य पुण्यात आल्यावर त्यांना कळालं की बाळ महाराज आणि जगन्नाथ महाराज यांच्या संदर्भात असं झालंय. मग असं सांगण्यात येतं की वेदोक्त प्रकरणाचा जो सर्वात निर्णायक टर्निंग पॉइंट आहे तो ऑक्टोबर 1901 मध्ये केसरी करता लोकमान्यांनी लिहिलेलं एक संपादकीय आहे. या संपादकीयाचं शीर्षक आहे वेदोक्ताचे खूळ. आणि त्यामध्ये लोकमान्यांनी शाहू महाराजांच्यावर सडकून कडाडून लोकमान्य शैलीमध्ये टीका केलेली, म्हणून शीर्षकही वेदोक्ताचे खूळ. आणि त्यांनी म्हणलंय शिवाजी महाराजांना सुद्धा पुराणोक्तच मंत्र म्हणले जात असत, तर हे तुम्हाला खूळ कुठून शिरले. त्या अग्रलेखापासून लोकमान्यांनी मांडलेल्या भूमिकेतले सगळे शब्द काळजीपूर्वक लक्षात घेणं आवश्यक आहे. लोकमान्यांचा याचा अर्थ शाहू महाराजांकरता आदर कमी झाला, मराठा समाजाकरताचा आदर कमी झाला असं नाहीये. याच संपादकीयात आणि नंतर पुढे लोकमान्यांनी सांगितलंय, लिहिलंय की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला जो सन्मान आहे हा मंत्र वेदातले आहेत का पुराणातले आहेत यावरनं नाहीये. लोकमान्यांनी हे सुद्धा त्याच वेळेला आणि नंतर पुन्हा पुन्हा लिहिलेलं आहे की आता कोणावर काही बंधन नाही, तुमची जी इच्छा आहे ते मंत्र म्हणा. जर येऊन मॅक्समुलर ते मंत्र शिकू शकतो, जर ब्रिटिश अधिकाऱ्यांना आम्ही त्यांच्या मांडीला लावून बसतो आणि वेदांमधले मंत्र सांगतो, तर हे तर आमचेच आहेत. लोकमान्य म्हणाले पण तुम्ही पुरोहितांच्यावर बंधन नाही आणू शकणार की त्यांनी तेच मंत्र सांगितले पाहिजेत. म्हणजे म्हणलं तर क्लेवर, स्मार्ट, हुशार, वकिली व्यत्यास आहे. आजपर्यंत वाद चालू आहे की हे संपादकीय लोकमान्यांनी स्वतः लिहिलं होतं का. वृत्तपत्रामध्ये संपादकीय हे त्या वृत्तपत्राचं धोरण म्हणून येतं आणि दरवेळेला त्या वृत्तपत्राचा अधिकृत संपादकच ते लिहित असतो असं नाही. बहुजन समाजाचे त्यावेळचे एक जाणकार नेते सी.के. बोले हे पुण्यात लोकमान्यांना भेटले या संपादकीयावरनं केसरीवाड्यात. त्यांनी विचारलं की तुम्ही असं कसं काय लिहिलं. त्यावेळेला सी.के. बोलेंना लोकमान्यांनी सांगितलंय की मी स्वतः तो लिहिलेला नाही, ते आमचं अंतर्गत आहे.
नंतर या सी.के. बोलेंना साहित्य सम्राट नचिम केळकर यांनी सांगितलं अशी एक बोली साक्ष आहे. नचिम केळकरांनी मात्र सांगितलं की नाही, ते स्वतः टिळकांच्याच लेखणीतनं उतरलेला तो अग्रलेख होता. मग असं समजण्यात येतं की हा लोकमान्यांचा इशारा होता. 1901 एव्हाना लोकमान्य निदान पुणे आणि महाराष्ट्राचा नेता म्हणून तर झालेलेच होते. लोकमान्यांनी सार्वजनिक सभा ताब्यात घेतली होती. तिथून न्यायमूर्ती रानडे आणि गोपाळकृष्ण गोखले यांना हाकलवलेलं होतं. लोकमान्यांचं पुण्यावर प्रभुत्व 1901 असल्यामुळे गोपाळ गणेश आगरकर आता आपल्यामध्ये नव्हते. पुणे आणि महाराष्ट्राचा नेता म्हणून लोकमान्य तयार झालेले होते. मग कोल्हापूरमधला ब्राह्मण वर्ग, विशेषतः तिथले एक प्राध्यापक विजापूरकर म्हणून होते, जे ग्रंथमाला नावाची एक सिरीज चालवत असत वृत्तपत्राची. तिला शाहू महाराजांचं अनुदान होतं 500 रुपयांचं. ग्रंथमालेचं अधिकृत उद्घाटन सुद्धा शाहू महाराजांच्या उपस्थितीत झालेलं होतं आणि त्याचं उद्दिष्ट म्हणलेलं होतं मराठी मन आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी. त्याला शाहू महाराजांचाही सपोर्ट होता. या प्राध्यापक विजापूरकरांनी पुढे समर्थ विद्यालय म्हणून स्थापन केलं होतं आणि तरीही बहुधा एक वर्ष दीड वर्ष मधलं जे 2 वर्षे तो शांतता असावी असं समजायला जागा आहे. पण नारायण पुरोहितांनी राजवाड्यावर जायला टाळाटाळ करायला सुरुवात केली. पण त्याच वेळेला 1901च्या वर्षी कोल्हापूरमधले दुसरे एक व्युत्पन्न पंडित, योगायोग आहे की त्यांचंही नाव नारायणच, पण ते नारायण शास्त्री भट, ते महालक्ष्मीच्या मंदिरातले सेवेकरी होते. या नारायण शास्त्री भट यांनी 1901 सालातल्या दसऱ्याच्या वेळेला अनेक मराठा घरांच्या मध्ये जी श्रावणी होते ती वेदोक्त मंत्रांसहित साजरी केली. कोल्हापूरच्या ब्राह्मण जात पंचायतींनी नारायण शास्त्री भट यांना शोकॉज नोटीस काढली की तुम्ही वेदोक्ताचा मंत्र कसा काय सांगितला. त्यावेळेला नारायण शास्त्रींनी सांगितलं की मराठे क्षत्रिय आहेत म्हणून त्यांना वेदोक्ताचा अधिकार आहेच असंच माझं म्हणणं आहे, म्हणून मी वेदांचे मंत्र सांगितले. तर कोल्हापूरच्या जात पंचायतीने शाहू महाराजांकडे तक्रार केली की नारायण शास्त्रींना आम्ही बहिष्कृत करतो, त्यांना तुमच्या दरबारात यायला बंदी करा आणि महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये पूजा करायला त्यांना बंदी केली गेली पाहिजे. या पार्श्वभूमीवर 1902च्या दसऱ्याच्या वेळेला शाहू छत्रपतींचा एक संकेत असे की ते ब्राह्मणांना जेवायला घालत, 200 किमान 200 ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून आणि मंत्र सांगून असे जेवायला घालत असत. कोल्हापूरमधले ब्राह्मण 1902च्या दसऱ्याला जेवणाच्या वेळेला पोहोचले. त्यावेळेला त्यांनी पाहिलं की हे नारायण शास्त्री भट सेवेकरी हेही त्या पंक्तीत आहेत. ते चिडले, त्यांनी बहिष्कार टाकला. ते तरा उठून निघून गेले आणि मग हे वेदोक्ताचं प्रकरण आणखीन पेटलं. त्यावेळेपर्यंत शाहू महाराजांनी समिती नेमलेली होती. मग भांडण पेटलं. एप्रिल 1902 मध्ये या समितीने अहवाल दिला आणि या समितीने म्हणलं सुद्धा की वेदोक्ताचा अधिकार मान्य आहे. त्या तिघात एक स्वतः हे नारायण पुरोहित म्हणजे राजोपाध्ये स्वतः होते. प्रत्यक्ष समितीच्या अहवालावर सही करायला मात्र नारायणराव राजोपाध्ये यांनी नकार दिला आणि या समितीने अहवाल दिल्यानंतर नारायणराव राजोपाध्यांनी म्हणणं चालू केलं की आपण जरा असं करू, शंकराचार्यांचं म्हणणं काय ते मागवून घेऊ. ती आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या ज्या गादीपीठ त्यातलं एक उपपीठ होतं संकेश्वर, आत्ताच्या ते कर्नाटकात आहे, ते मुख्य पीठ मानलं जायचं. त्याची एक गादी करवीरला होती आणि करवीरचं पीठ संकेश्वरच्या शंकराचार्यांच्या क्षेत्रात आहे असं समजलं जायचं. करवीरलाही एक शंकराचार्य होते, त्यांचं नाव ब्रह्मनाळकर स्वामी, ते स्वतःला विद्याभारती असं सुद्धा त्यांचं नाव होतं. नारायण शास्त्री पुरोहितांनी म्हणजे राजोपाध्यांनी म्हणणं चालू केलं की आपण जरा शंकराचार्यांना विचारू. हे टाळाटाळ करण्याचा उद्योग होता. करवीरचे किंवा संकेश्वरचे शंकराचार्य आधीमध्ये पडले नाहीत. मग हे नारायण शास्त्री राजोपाध्ये गेले कोर्टात. पहिल्यांदा केस कोल्हापूरच्या स्थानिक कोर्टात, त्यानंतर जे कोल्हापूरचं दरबारचा कोर्ट, त्यानंतर मुंबईचं कोर्ट, त्यानंतर व्हॉइसरॉय. प्रकरण 1905 पर्यंत चालू राहिलं. या प्रकरणावरचा शेवटचा निकाल लक्ष घालून कर्जंनी दिलेला निकाल आणि या सर्व निकालात खालपासून वरपर्यंत सर्व कोर्टांच्या मध्ये शाहू महाराजांना म्हणजे क्षत्रिय मराठा समाजाला वेदोक्ताचा अधिकार आहे असं सातत्याने म्हटलेलं. या सर्व वर्षांच्या मध्ये 1901-02 नंतर लोकमान्य हे सुद्धा पुन्हा भूमिका मांडत होते की क्षत्रिय समाजाला वेदोक्ताचा अधिकार आहे. पण भांडण पेटलं. शाहू महाराज आणि लोकमान्य यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आणि तो दुरावा चालूच राहिला, कारण याच वर्षांमध्ये हे ताई महाराज प्रकरणाची पुढची पावलं पडत होतं. ज्या वेळेला लोकमान्यांनी बाळ महाराजाची बाजू घेतली, जगन्नाथ महाराज नको म्हणाले, पण कोल्हापूरच्या गादीने मात्र जगन्नाथ महाराजाला मान्यता दिली, तेव्हा लोकमान्यांनी कोर्टात केस केली. खालच्या कोर्टातली केस लोकमान्य हारले. ती चालू ती ब्रिटिश अधिकारी ॲस्टन याच्यासमोर. ॲस्टनची शाहू महाराजांची भेट झाली आणि शाहू महाराजांना लक्षात आलं की लोकमान्य टिळकांना अडचणीत आलेलं हे सोयीचं बरं आहे, ताई महाराज प्रकरण आपण टाळून धरू. त्यांनी जगन्नाथ महाराजांना मान्यता. ॲस्टननी उलट दिलेल्या निकालात म्हणलं
की लोकमान्यांनी मूळ कागदपत्रात खाडाखोड करून संपत्तीच्या लोभाने हे केलेलं आहे, तर लोकमान्यांच्यावर फौजदारी खटला भरावा. तेव्हा शाहू महाराज खुश झाले अशी नोंद आहे इतिहासात. एकूण मिळून ताई महाराज प्रकरण पुढे 1920 सालापर्यंत चाललं. कोल्हापूरचं स्थानिक कोर्ट, मुंबईचं कोर्ट, व्हायसरॉय एवढ्या थांबलं नाही. हा विषय गेला प्रिव्ही काउन्सिल, इंग्लंडचं पार्लमेंट. वस्तुस्थिती ही आहे की या बाबतीत मात्र तळपासून वरपर्यंत सर्व ठिकाणी कोर्टाने लोकमान्यांना अनुकूल निकाल दिलेला आहे. म्हणजे बाबा महाराजांचं मूळ विश्वस्त जे मूळ मृत्यूपत्र आहे ते बरोबर आहे. त्यानुसार विश्वस्त जे सुचवतील तिला औपचारिक मान्यता देणं हे कोल्हापूरच्या गादीचं काम आहे. हा वरपासून शेवटपर्यंत. म्हणजे जर वेदोक्त आणि ताई महाराज प्रकरण ह्याचे ताणेबाणे एकमेकांमध्ये शिरलेले आपण लक्षात घ्यायचं ठरवलं तर मित्र हो, भयानक दुःखद आहे. अशी खरं म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, तो म्हणजे दोनही बाबतीत ब्रिटिश न्यायव्यवस्थेने जो निकाल केला तो कायदा, राज्यघटना आणि नैतिकता याला धरून आहे. आम्हाला आमच्यातली भांडणं आम्हाला आपसात नाहीत मिटवत आहे, आम्हाला परकी लागतो. कारण एक शंकराचार्य म्हणाले की क्षत्रिय समाजाला वेदोक्ताचा अधिकार आहे. ब्रिटिश राजसत्तेने आणि न्यायसत्तेने निकाल देईपर्यंत शंकराचार्य गप्प होते. पहिला निकाल वेदोक्तातला ब्रिटिश न्यायसत्तेचा आल्यानंतर करवीर म्हणजे ब्रह्मनाळकर स्वामी विद्याभारती आणि करवीरचे संकेश्वरचे शंकराचार्य यांनी म्हणणं चालू केलं की वेदोक्ताचा अधिकार आहे. 1905च्या वेळेला तर लोकमान्यांचं हे संपादकीय परत केसरीमध्ये की हे वाद आता आस्थानी आहेत, आपण मिटवून टाकले पाहिजेत आणि उलट गुणवत्तेवर आधारित नव्या समाजाची रचना वारंवार लोकमान्य यानंतर सांगतायत की शिवाजी महाराजांनी जी निर्माण केली त्यावर आपण गेलं पाहिजे. पण चिरफाळ्या उडाल्या, मनांच्या मध्ये संशय आणि विष आणि एकमेकांच्या बद्दलचा द्वेष आणि दुरावा निर्माण झाला. पुणे विरुद्ध कोल्हापूर, ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय, मराठा, ब्राह्मणेतर वेदोक्ताच्या प्रकरणाने त्यावेळेला जवळजवळ गलितगात्र झालेल्या सत्यशोधक चळवळीला पुन्हा चालना दिली. महात्मा फुलेंचं निर्माण आहे 1890, सावित्रीबाई 1892. गावागावातली सत्यशोधक चळवळ थंडावलेली होती. सत्यशोधक चळवळीची पुनःस्थापना करावी लागली. ती झाली 1910 मध्ये कर्मवीर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत 1910. या वेदोक्ताच्या वेळेला जी ब्राह्मणेतर समाजामध्ये जागृती झाली तिचं न कळत का होईना पण नेतृत्व शाहू महाराजांच्याकडे गेलं. शाहू महाराजांनी सत्यशोधक उचलून धरलं, सत्यशोधक समाज म्हणून. पुढल्या वर्षी 1911 मध्ये कोल्हापूरमध्ये श्री शाहू सत्यशोधक समाज अशा नावाने सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. शाहू महाराजांनी आता आपण सत्यशोधक समाजाचं काम करतो असं मांडलं आणि गावोगावी महाराष्ट्रामध्ये हा जो महाराष्ट्राच्या वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक एकात्मतेच्या इतिहासामधला दुःखद चॅप्टर आहे तो आला. तो महाराष्ट्रातली ब्राह्मणेतर चळवळ हा होता आणि ती चळवळ पेटत पुढे चालू राहिली. यानंतर चिरोल प्रकरण उद्भवलं. व्हॅलेंटाईन चिरोल ग्रंथ लिहिला इंडियन अनरेस्ट. या ग्रंथामध्ये लोकमान्यांना म्हणलं असंतोषाचे जनक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट. लोकमान्यांनी त्याच्यावर डिफेमेशनची केस केली. मंडालेतून लोकमान्य परत आले. मंडालेतून लोकमान्य परत आल्यानंतर कोल्हापूर दरबारनी टिळकांच्यावर बहिष्कार टाकणारं परिपत्रक जाहीर केलं. कोल्हापूर संस्थांच्या क्षेत्रात त्यांना प्रवेश नाही आणि कोल्हापूर संस्थांचा लोकमान्य टिळकांवर बहिष्कार असेल. आम्ही राजाचे एकनिष्ठ प्रजाजन आहोत. महाराष्ट्रामध्ये एकेकाळी हा गॅझेटियर प्रकरणाचा वाद खूप गाजला. शाहू महाराजांनी ब्रिटिश सरकारला काही अनुकूल पत्र लिहिली. ती गॅझेटियरमध्ये छापली गेली, कोल्हापूर जिल्ह्याचे गॅझेटियर, आणि अनेक जण पेटून उठले. त्यांना वाटला शाहू महाराजांचा अपमान आहे की आम्ही शिकायच्या असलेल्या चिकित्सक भक्तिभावाचे गेला सर्व वेळ मी मला वाटतं की परखड आणि स्पष्टपणाने जे मुद्दे जे आहेत, कॉलिंग स्पेड अ स्पेड असं सांगतोय, यांनी मोठ्या माणसांची किंमत कमी नाही होत. खोट्या भक्तीने कमी होते, अंधश्रद्धेने कमी होते, दुरभिमानाने कमी होते. शाहू महाराज एक संस्थानिक होते आणि त्यांनी ब्रिटिश अधिपत्याखाली काम करणं मनाने ऍक्सेप्ट केलेलं होतं. आपण पारतंत्र्यात आहोत याबद्दल शाहू महाराजांच्या जीवाची काय तगमग होताना कुठे दिसत नाही. ती एक वेळ सयाजी महाराजांची होत होती, लोकमान्य टिळकांची होत होती. मुजरा करायला सयाजी महाराज नाही म्हणत होते, पण त्या 1902 सालातल्या दरबारामध्ये लंडनमध्ये शाहू महाराज उपस्थित होते. दिल्लीच्या यात्रेमध्ये मिरवणुकीत सामील व्हायला सयाजी महाराज नाही म्हणत होते, पण त्याच्यात शाहू महाराज होते. राजकीय मवाळ पण सामाजिक क्षेत्रामध्ये जहाल हे स्वीकारण्याने शाहू महाराजांची किंमत कमी होत नाही. आपण इतिहासाचे, वर्तमानाचे, विचारांचे अभ्यासक या नात्याने उलट आदर बाळगूनच पण आता आपण कसं वागलं पाहिजे यातून शिकणं हे अधिक मोलाचं आहे. मंडालेतून परत आलेल्या लोकमान्यांच्यावर कोल्हापूर दरबारने बहिष्कार टाकला. संपूर्ण चिरोल प्रकरणामध्ये सुद्धा शाहू महाराजांनी व्यक्तिशः लक्ष घालून आणि कोल्हापूर दरबारनी व्हॅलेंटाईन चिरोलला मदत केली. याला एकच अतिशय महत्वाचा अपवाद आहे.
तो म्हणजे जेव्हा मुंबईच्या हायकोर्टामध्ये केस उभी राहिली आणि लोकमान्यांचे वकील होते करंदीकर, दादासाहेब करंदीकर. शाहू महाराजांनी नेमलेले जे दिवाण होते भास्करराव जाधव यांची साक्ष चालू होती आणि करंदीकरांनी भास्करराव जाधवांना प्रश्न विचारला की सगळी गुप्त कागदपत्र चिरोलला द्या असा आदेश मुंबईच्या गव्हर्नरनी कोल्हापूरच्या छत्रपतींना दिला होता का नाही? अशी 2 पत्र आहेत. भास्करराव जाधव म्हणले नाही, अशी काही पत्र नाही आहेत. त्यावेळेला करंदीकरांनी ती ओरिजिनल 2 पत्र काढून कोर्टात उपस्थित केली आणि भास्करराव जाधवांना हा शॉक होता. त्यांनी आल्यानंतर दरबारमध्ये हे विचारलं, हे कसं काय झालं? ही आठवण प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहून ठेवली. ते शाहू महाराजांच्या दरबारात होते, शाहू महाराजांचे सहकारी होते. समतेच्या चळवळीमध्ये शाहू महाराजांच्या उजव्या डाव्या हातांच्या मधले एक म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. भिक्षुकशाहीचे बंड हे जे प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक आहे ते शाहू महाराजांच्या साह्यानी मदतीने पुस्तकाच्या प्रकाशनाला पैशाची मदत सुद्धा शाहू महाराजांनी केलेली. शाहू महाराज प्रबोधनकार ठाकरेंना कोदंड म्हणत असत. तर भास्करराव जाधव, प्रबोधनकार ठाकरे आणि शाहू महाराजांची चर्चा झाली की हे अचानक घडलं कसं काय? त्यावेळेला शाहू महाराजांनी हसत हसत सांगितलं की टिळक माझा असेल शत्रू ते आरेदारे म्हणत असत. ही मराठी शैली आहे बरं का. मराठीमध्ये राजाला सुद्धा आर राजा म्हणतात. हा अपमान नसतं, हे उलट जवळीक आहे. शाहू महाराज सांगतात की टिळकाला तो माझा शत्रू असला तरी तो देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतोय, त्याला मदत करणं माझं कामच आहे. म्हणून चिरोल केसमध्ये ज्याची मदत होईल असे. पण हे 20 शेवटपर्यंत आपल्याला दिसून येतं. पुणे आणि नंतर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये लोकमान्यांच्या काही सभा उधळण्याचे उद्योग 1919-20 मध्ये चालू झाले. त्याचा प्रारंभ पुण्यातून आहे. सांगली, अथणी जातील तिथे हे सामाजिक समतेवरचे विचार उपस्थित करून सभा उधळणे. आणि या काळातली म्हणून क्रमाक्रमाने लोकमान्यांची काही वाक्य आहेत किंवा संपादकीय आहेत ती अभ्यासक या नात्याने आपण नीट लक्षात घेतली पाहिजे. तारीख आहे 18 सप्टेंबर 1917 लोकमान्यांनी लिहिलेलं एक संपादकीय. त्यामध्ये लोकमान्य भारताच्या भविष्य काळाचं चित्र रंगवत आहेत आणि लोकमान्य सांगतायत की लोकनियुक्त प्रतिनिधींचं सरकार पाहिजे. या अग्रलेखामध्ये लोकमान्यांचं क्लिअर कट स्पष्ट वाक्य आहे की सर्व प्रतिनिधी ब्राह्मणेतर निवडून आले तरी चालेल, पण लोकप्रतिनिधींचं सरकार पाहिजे. रिपब्लिक, भारताचं रिपब्लिक. आणि जर बहुजन समाज, दलित समाज ह्याच्याद्वारे निवडणुकीद्वारे झालं तर संख्येने ब्राह्मण मुठभर आहेत हे काय टिळकांना माहित नव्हतं काय? निवडणुका झाल्या तर बहुधा संख्येचं गणित लक्षात घेतलं तर हे 3.5% उरणार आणि 96% प्रतिनिधी विधिमंडळांच्या मध्ये पोहोचले पाहिजे. लोकमान्य म्हणतात चालेल. पुढे एका ठिकाणचं संपादकीय आहे की आपण आपले सगळे जुने तंटे विसरू आणि गुणवत्तेवर आधारित अशी नवी समाज आणि राज्य रचना आपण करूयात. रशियामध्ये बोल्शेविक क्रांती झाली आणि चतुरस्त्र सावध असलेला हा जो महान नेता आहे त्यांनी त्यांचे कार्यकर्ते पाठवले रशियामध्ये सगळा अभ्यास तत्वज्ञानाचा करून. मग लोकमान्यांनी म्हणलेलं आहे की भारताचा भविष्यकाळ बोल्शेविझम मध्ये नाही, वेदांतात आहे. दुःखद गमतीची गोष्ट ही आहे की शाहू महाराज सुद्धा वेदांताला भारताचं राष्ट्रीय तत्वज्ञान म्हणत असत. पुढे सत्यशोधक समाजामध्ये सुद्धा अंतर्गत भांडणं चालू झाली. शाहू महाराजांच्या दरबारामध्ये सुद्धा त्यांच्याच माणसांच्या मध्ये अंतर्गत भांडणं चालू झाली. काही वेळा हे दरबार पॉलिटिक्स नको वाटतं वाचायला सुद्धा. किती गलिच्छ, किती साध्या, किती संकुचित. शाहू महाराज महान, त्यांची विजन महान, पण ती बरोबरचे कार्यकर्ते कुठल्या कुठल्या मुद्द्यांच्यावरनं भांडतात. महाराजांच्या दरबारात 2 तट पडले. तो एक होता हे भास्करराव जाधव विरुद्ध खंडेराव गायकवाड. वदंता कविना अशी होती की शाहू महाराजांची सहानुभूती खंडेराव गायकवाड गटाला आहे. खरं म्हणजे भास्करराव जाधवांच्या तरुण वयात पुण्यामधल्या बहुजन समाजाचे त्यावेळचे एक नेते गंगाधरराव मस्के यांना सल्ला विचारून शाहू महाराजांनी त्यावेळी 25शीत असलेल्या या भास्करराव जाधवांची निवड केली होती दिवाण व्हायला. बहुजन समाजाला अधिकार देणं चालू केलं होतं. पण भास्करराव जाधव आणि खंडेराव गायकवाड यांच्यात आपसात भांडण चालू झालं. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात मूळ मुद्दाच विसरले. भास्करराव जाधव सत्यशोधक समाजाचे अतिशय आक्रमक कार्यकर्ते होते. त्यांच्या सहकाऱ्यांच्या मधले एक म्हणजे अण्णासाहेब लठ्ठे. मग एक कुभांड रचण्यात आला अशी कहाणी सांगतात. ती दुःखद अर्थाने लक्ष द्यावी अशी महत्वाची आहे. शाहू महाराजांनी जी कोल्हापूरला अनेक बोर्डिंग स्थापन केली होती त्या एका बोर्डिंगमध्ये हा मुलगा होता भाऊराव पाटील, हे कर्मवीर त्या बोर्डिंगमध्ये शिकत होते. कोल्हापूरमध्ये जे पुतळे होते त्याच्यात एडवर्ड, राजपुत्र एडवर्ड आणि अलेक्झांड्रा प्रिन्सेस यांचे पुतळे होते. एका वन फाईन इव्हनिंग या पुतळ्यांना डांबर फासलं गेलं. कोल्हापूरची हवा तापली. हे डांबर कोणी फासलं आणि मग वदंता अशी पसरत गेली की डांबर फासण्याचा उद्योग अण्णासाहेब लठ्ठेंनी केला. म्हणून ही बाजू उचलून धरली खंडेराव गायकवाडांच्या गटाने की अण्णासाहेब लठ्ठेंना लटकवा.
अण्णासाहेब लठ्ठे कोल्हापूर दरबारातून पळून गेले, जाऊन सांगलीला राहिले. सांगलीचे पटवर्धन संस्थानिक त्यांनी त्यांना आश्रय दिला. अण्णासाहेब लठ्ठेंना लटकवावं याकरता कर्मवीर भाऊराव पाटील यांना अटक करण्यात आली. ते विद्यार्थी होते बरं का, बोर्डिंगवरचे लहान विद्यार्थी होते, यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खोटा आरोप आणण्यात आला की एक प्रिंटिंग प्रेस आहे ते जाळण्यात तुझा वाटा होता. मग त्यांना असं कोल्हापूर पोलिसांनी सांगायला सुरुवात केली की अण्णासाहेब लठ्ठ्यांनी मला पुतळ्यांना जाऊन डांबर लाव असं सांगितलं, अशी तू साक्ष दे तर तुला सोडतो. भाऊराव पाटील शेवटपर्यंत म्हणत राहिले नाही करणार. कोल्हापूरच्या पोलिसांनी भाऊराव पाटलांचा अनान्वित असा छळ केला. मारणे, टायरमध्ये घालून उलटं टांगून चापकानी फोडून काढणे ही साक्ष दे याकरता. पण कर्मवीर भाऊराव पाटील या सगळ्याला पुरून उरले. त्यांनी शेवटपर्यंत अण्णासाहेब लठ्ठेंच्या विरुद्ध साक्ष दिली नाही. शाहू महाराजांची स्वारी एक दिवस रस्त्याने जात असताना भाऊराव पाटलांची आई आडवी आली, महाराजांच्या पाया पडली. ही जी स्टँडर्ड दुःखद अंतःकरणाची कालवाकालव करणारी मराठी शब्दरचना आहे की महाराज मी पदर पसरते, भीक मागते, हातापाय पडते, माझ्या मुलाला जीवदान द्या. मग शाहू महाराजांनी आदेश काढले, तरी प्रश्न लगेच मिटला नाही. दुसऱ्यांदा पुन्हा एकदा कर्मवीरांच्या आईला भेटावं लागलं, तेव्हा प्रश्न मिटला. कर्मवीर सुटले, पण ही त्यांची सत्व परीक्षा होती. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याच्या सर्व कार्याचं प्रेरणास्थान शाहू महाराज आहे, बोर्डिंग आहे. लोकमान्य ज्या दिवशी गेले ती बातमी शाहू महाराजांना जेव्हा प्रथम कळली तेव्हा असं सांगतात की ते जेवत होते, त्यांनी जेवता जेवता ताट बाजूला सारलं आणि म्हणाले, एक सिंह गेला जेवणामध्ये, आता मला रस नाही. माणसं माणसंच असतात. शाहू महाराजांचं त्यांच्या एका धाकट्या मुलावर विलक्षण प्रेम होतं, त्याचं नाव प्रिन्स शिवाजी. शाहू महाराजांचा थोरला मुलगा म्हणजे राजाराम, धाकटा मुलगा म्हणजे प्रिन्स शिवाजी. थोरला मुलगा थोरल्या मुलाला शोभेसाच शांत होता. प्रिन्स शिवाजी हा जास्ती उत्साहाने ओसंडून वाहणारा, शिकारीमध्ये रस असलेला, खेळात रस असलेला, प्रसन्न हसऱ्या मनोवृत्तीचा, विनोदबुद्धी असलेला, पण शाहू महाराजांचं नाही म्हणलं तरी जास्ती प्रेम त्याच्यावर होतं. या प्रिन्स शिवाजीचा त्याच्या वयाच्या 18व्या-19व्या वर्षी शिकार करत असताना घोड्यावरनं पडून मृत्यू झाला, अपघाती मृत्यू झाला. शाहू महाराज जे हल्लेत तेव्हापासून ते पुढे 4 वर्षांनी त्यांचं निधन झालं. त्यावेळेपर्यंत ते माणूस म्हणून त्यांचं चित्तच संपलेलं होतं. ज्या मुलावर जीवापाड प्रेम केलं तो मुलगा गेला. असं असून लक्षात घेण्याच्या 2 अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे शाहू महाराजांनी या प्रिन्स शिवाजीच्या पत्नीला दिलेली वागणूक. ती लहान पोर 13-14 वर्षाची. मग शाहू महाराजांच्या दरबारात तिला पांढऱ्या पायाची म्हणले का? तिचं केशवपन करायला सांगितलं का? सतीजा म्हणले का? शाहू महाराजांनी तिला आपल्या पोटच्या मुलीसारखं वाढवलं. तिच्या घरी कळवलंय की तुम्ही मुलीची काळजी करू नका. दरबारमध्ये सूचना दिलेली आहेत, म्हणजे बोले तैसा चाले. आणि अस्पृश्यता निर्मूलनाचा कायदा करणे, वेठबिगारी रद्द करणे, कुलकर्णी वतन रद्द करणे, हे सगळे जे क्रांतिकारक पावले आहेत. पंचायत राज व्यवस्था आणणे, ग्रामपंचायतींचं पुनरुज्जीवन करणे, कोल्हापूर नगरपालिकेचा कारभार लोकनियुक्त प्रतिनिधींना हवाली करणे, राजेशाही सुद्धा संपणार आहे. शाहू महाराजांचं वाक्य आहे की हे भटशाही जशी संपणार आहे तशी राजेशाही सुद्धा संपणार आहे. तर उलट शहाण्या राजांनी आपणहून राज्यकारभार जनसामान्यांच्या हातात दिला पाहिजे आणि तसा मी राज्यकारभार सोडायला तयार आहे. हे सगळं शाहू महाराजांनी 1818 ते 1822 याच वर्षात केलं, अंतःकरणामध्ये दुःख ठेवत. त्याच्या आधी उचललेलं प्रचंड क्रांतिकारक पाऊल 26 जुलै 1902 म्हणजे राखीव जागा. शाहू महाराज त्यावेळेला प्रत्यक्ष आहेत लंडनमध्ये, पण तिथून त्यांनी हा आदेश काढला. लहानपणापासून ते जातपात किंवा कर्मकांड तर मानत नसत हे तर उघडच आहे. परदेश दौऱ्याच्या वेळेला त्यांनी प्रायश्चित्त घ्यायला नाही म्हटलं. भारताची तीर्थयात्रा केली, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी गेले, तिथे हे पंड्यांना भटभटजींना काहीतरी मोठ्या मोठ्या दक्षिणा देऊन हे द्यायला त्यांनी नकार दिलाय. छत्रपतींच्या घराण्याचे पुरोहित कोण म्हणून काशी वगैरे ठिकाणी वादविवाद झाले तर तिथे 4 आणे सुद्धा 1 पैसाही दक्षिणा न देता शाहू महाराज रागवूनच तिथून बाहेर पडलेले, प्रायश्चित्त घ्यायला नाही म्हटलेले. छत्रपतींच्या घराण्यातले आधीचे छत्रपती हे असेच युरोपच्या प्रवासाला असताना रोममध्ये अचानक त्यांचा मृत्यू झाला. म्हणून ज्यावेळेला शाहू महाराज परदेशात जायला निघाले त्यावेळेला कोल्हापूर दरबारमधल्या ब्राह्मणांनी त्यांना सांगितलं की महाराज तुम्ही ब्राह्मणांना नाराज करून जातात तर तुम्ही जरा हे शांत करा, म्हणजे दक्षिणा आणि काय असेल तो यज्ञ वगैरे. तर शाहू महाराजांनी ते नाकारलंय, काही करणार नाही म्हणले. शाहू महाराज उलट म्हणाले की ते आमचे जे पूर्वज आहेत ते त्यावेळेला ते ब्राह्मणांना दक्षिणा देऊन गेले होते ना, तरी ते तिकडे अचानक मेलेच की. वर शाहू महाराज उलट त्यांना म्हणाले की ठीक आहे तुम्ही म्हणताय ते सगळं करतो, मग माझी एक अट आहे म्हणले. त्याच्यात अट काय आहे की तुम्ही सांगताय ते सगळे उपचार केले तरीही त्यानंतर जर काही संकट आलं तर तुम्हाला बेड्या घालून चापकानी फोडून काढू का?
पण रिच्युअल्स करायला, कर्मकांड करायला नकार दिलाय. राखीव जागांचा आदेश 26 जुलै 1902, त्या पहिल्या आदेशातच राखीव जागांच्या सर्व शहाणपणाचं धोरण आहे. म्हणून मग शाहू महाराज बोर्डिंग काढतायत, शाळा काढतायत, मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था करतायत. पुढे मुलींचं शिक्षण कोल्हापूर दरबारमध्ये कायद्याने सक्तीचं करतायत. पुढे अस्पृश्यता निर्मूलनाचा कायदा, अस्पृश्यता पाळणं हा फौजदारी गुन्हा ठरवण्याचा कायदा. पुढे शाहू महाराजांनी सर्व शाळा एकत्रच, हॉस्टेल सुद्धा सर्व एकत्रच अशी ठरवली. सामाजिक क्रांतीची ही फार मोठी पावलं टाकत असताना शाहू महाराज समजावून सांगायचा प्रयत्न करत होते की जपानमध्ये ज्या पद्धतीने तिथल्या उच्चवर्णीयांनी देशावरचं संकट लक्षात घेऊन आपणहून आपले अधिकार सोडले आणि सामाजिक एकात्मता घडवून आणली, तसे म्हणले मग इथल्या उच्चवर्णीयांनी हा पुढाकार घेतला पाहिजे. मला वाटतं की शाहू महाराजांची खरी थोरवी ही आहे, पुढची आहे. स्वतः राजा पण अधिकार सोडायला तयार, स्वतः राजा पण तो लोकशाही आणतोय, स्वतः राजा त्यांनी त्यांचा गाडीवरचा ड्रायव्हर माहूत, स्वतःचा सेवक हे वेचून वेचून मुद्दाम त्यावेळच्या महार जातीतलेच निवडले. एक दिवस रस्त्याने जात असताना त्यांना दृश्य दिसले की एका माणसाला काही जण तुडवतात. मार खात होता, त्याचं नाव आहे गंगाराम कांबळे महार. मारत होते ते होते मराठा. शाहू महाराजांच्या राज्यामध्ये तू महार आहेस, तू महार, महार फार माजली टाईपची जी वाक्य असतात, म्हणून मार खाणं कसं चालणार आहे. शाहू महाराज स्वतः समोर. आता कारण काय सांगायचं. मग त्यांनी गंगाराम कांबळेवर एक चोरीचा आरोप आणला. तू चोरी केलीस, काहीतरी कुठल्या तरी चहाच्या काहीतरी चोरी केलीस, ती खोटी ठरली. पुढे शाहू महाराजांनी या गंगाराम कांबळेला पोटाशी धरला आणि महाद्वार रोड, भाऊसिंगजी रोड, हे भाऊसिंगजी हे शाहू महाराजांचे एक राजकोटमधले वर्गमित्र आणि जिवलग मित्र म्हणून ते कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरासमोर जो मुख्य रस्ता त्याला त्यांनी भाऊसिंगजी रोड असंच नाव दिलंय. शाहू महाराजांनी गंगाराम कांबळेला त्या भाऊसिंगजी रोडला चहाची एक टपरी टाकून दिली आणि नुसती चहाची टपरी नाही टाकून दिली, त्यांच्या अधिकृत गाडीमध्ये बसून ते तिथे येत असत. मुद्दाम लोकांना निमंत्रण असे, सर्व लोकांच्या देखत ते गंगाराम कांबळेच्या हातचा चहा पित असत. आज 100 वर्षांनंतर ऐकायला ह्या कानाला गोष्टी सगळ्या साध्या वाटतील, पण तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये भल्या भल्या माणसांनी या असल्या गोष्टी करायला नकार दिलाय किंवा केल्या तर प्रायश्चित्त घेतले. शाहू महाराज बोलेल तसा वागत होते. म्हणून तथाकथित उच्चवर्णीयांना म्हणत होते की आपणहून आपले अधिकार सोडून खाली उतरा. आम्ही तेव्हा ऐकत नव्हतो. आजही सामाजिक एकात्मता साधायची असेल, जी व्यक्तिगत आणि समूहांच्या द्वेषापलीकडे जायची असेल, तर जाता जाता आणि आता शेवटाकडे येताना का विना मला प्रश्न पडत राहतो की आम्ही शिकलोत का. शाहू महाराजांनी आंबेडकरांना मदत केली, क्षात्र जगद्गुरू नावाचं पद स्थापन करायला सुरुवात केली. सगळ्या गोष्टी आपण जेव्हा बाबासाहेबांचंही चरित्र ऐकू त्यावेळेला सुद्धा येतील. पण मला सातत्याने लहानपणी ऐकलेली एक गोष्ट सांगूनच थांबावं असं वाटतं. आज समुद्र किनाऱ्यावर जर तुम्ही गेलात कोळ्याला विचारायला, तर तुम्हाला दिसेल की त्याच्या बोटीवर तो बसलेला असतो किंवा किनाऱ्याला, तर तो जाळं टाकतो आणि जे पकडतो त्याच्यामध्ये मासे येतात, त्याच्यात खेकडे पण पकडले जातात. तो 2 टोपल्यांच्या मध्ये ठेवतो वेगवेगळे. एका टोपलीत मासे, ती टोपली झाकलेली असते. ज्या टोपलीत खेकडे ठेवतो ती टोपली उघडी असते. त्या कोळी दादाला जाऊन विचारा की तू असं का रे करतोयस, तर तो आपल्याला सांगेल की मासे जेव्हा मी टोपलीत ठेवतो ते मेलेले नसतात, ते तरफड करत उड्या मारून टोपलीच्या बाहेर, बोटीच्या डेकवर आणि पाण्यामध्ये पडायचा प्रयत्न करत असतात. अशा वेळेला ते जेव्हा उडी मारायचा प्रयत्न करतात तेव्हा खाली इतर जे मासे असतील टोपलीत, ते उडी मारणाऱ्या एका माशाला मदत करतात की बाबा आम्ही मरतो तसं दिसतंय, तू तरी जा, वाच. पण खेकड्याची टोपली झाकावी नाही लागत, कारण त्याच्यात एक खेकडा वर जायला निघाला तर बाकीचे 3 मिळून त्याला खाली ओढतात. मला अभ्यास करत असताना एक विद्यार्थी, एक कार्यकर्ता म्हणून प्रश्न पडत राहतो की आम्ही हा 10 कोटींचा महाराष्ट्र आणि 100 कोटींचा भारत, हा एक खेकड्यांचा देश बनलो आहोत, एकमेकांना खाली ओढणारा का एकमेकांना मदत करत, एकमेकांच्या कर्तृत्वाची नुसती बेरीज नाही तर गुणाकार करत या मातृभूमीच्या वैभवाचं स्वप्न कसे असं म्हणणारा समाज आहोत. या प्रश्नाचं उत्तर उरलेलं आयुष्यभर आपल्या कामातून, जगण्यातून, वैयक्तिक आणि सामाजिक जीवन आणि संघटनेमधून द्यायचं आहे. ते देण्यापूर्वी प्रथम सगळे एकत्र प्रार्थना तर करू.